पण जे पाणी पर्क्युलेशन स्वच्छ पाणी होऊन येतं या धरती मातेच्या पोटातनं ते पाणी स्वच्छ का तुमचं स्वच्छ? बरोबर. हा, तुमचं पाणी किती केलं तर घाण पाणी स्वच्छ करून तुम्ही पिता. फळाच्या पेट्या पहिल्या येतात कुठं येतात? मुंबईला, सिटीत. ती पावडर मारून येतं. कसं येतं? आज तोडलेलं फळ तुम्ही उद्या लगेच पिकलं खाताय. तुमच्या मुंबई मोठ्या मोठ्या सिटीत सगळं कोंद ठेवून प्रदूषणयुक्त वातावरण, जास्त प्रदूषण आलं. संपत्ती म्हणजे काही लई संपत्ती कमवायची नाही. तुमचं फक्त ही शरीर सांभाळा. शरीर ही संपत्ती आहे. शरीर जर तुम्ही चांगलं सांभाळलं, शरीराला व्यवस्थित वेळच्या वेळा खाल्लं, झोपला, व्यवस्थित सगळं केलं तर तुमचं शरीर 110, 120, 150, 150, 200 माणसं जगायची. का त्यावेळेला फलहार जास्त असायचा, जेवण पौष्टिक असायचं, सगळ्या नॅचरल गोष्टी होत्या. ह्यानी काय त्रास नाही होणार ना चिकानी वगैरे? काय नाही, खाल्ली का नाही जवळजवळ 99% माणूस निरोगी राहतो. खूप दिवसांनी गावाकडे आलो होतो आणि यावेळेस ठरवलं चला डोंगरावर जाऊया. गावाच्या मागच्याच बाजूला एक डोंगर आहे. गावातल्या लोकांकडून ऐकलं होतं या डोंगरावर श्रीरामांनी शिवाचं मंदिर बांधलं होतं आणि म्हणूनच याला म्हणतात रामेश्वर. सोबत होतोय गावातील एक अनुभवी व्यक्ती ज्यांच्याशी खूप छान गप्पा रंगल्या. विसापूर आणि आजूबाजूच्या गावामधील निसर्ग, साधेपण, समाधानी जीवन आणि शहराच्या वेगळ्या दुनियेशिवाय खूप काही शिकायला मिळालं. वाटेत जंगलात मिळालेली खास भेट, करवंद अगदी झाडावरून तोडून खाल्ली, निसर्गाची आंबटगोड चव मनात साठवली. आणि हो, या सगळ्या प्रवासात एक गोष्ट पुन्हा जाणवली, गावाचं आयुष्य साधं असलं तरी मनाने खूप श्रीमंत असतं. चला या खास डोंगर यात्रेला माझ्यासोबत, जिथे निसर्ग, श्रद्धा आणि साधेपणाचं सुख एकत्र भेटतं. काल आपल्या एका व्यक्तीशी बोलणं झालं होतं, तर ते आपल्याला आपल्या गावाची माहिती किंवा गावाचा इतिहास सांगणार होते, म्हणून त्यांनी आपल्याला इथे भेटायला बोलवलं आहे. तर त्यांच्यासोबत आपण जाणार आहे रामाच्या मंदिरावर. तर बघूया तिथे काय मिळतंय आपल्याला बघायला आणि ते काय सांगतात आपल्या इतिहासाबद्दल. काय सांगू मंडळी, त्या अनुभवी व्यक्तीसोबत आपण निघालो बाईकवरून. रस्ता असा की एखाद्या मराठी सिनेमात शोभावा. 2-3 गावं पार करून शेवटी पोचलो रामेश्वरच्या पायथ्याशी. मंदिर अगदी जुन्या स्टाईलचं, पण त्या सकाळच्या शांततेत काहीतरी वेगळीच जादू होती. आणि मग काय, मी एकदम थबकलो. अरे हे काय, लोक काय दगड घासायला लागलेत. कळालं की चक्क चंदन घासायचा दगड आहे तो, आणि लोक त्यावर हाताने गिळगिळीत चंदन तयार करत होती. आणि मग सुरू होते पूजा. नंदीला चंदन लावलं गेलं, नंतर मंदिरात देवाला चंदन लावलं गेलं. मंदिरात अभिषेकाची पूजा सुरू झाली. खरंच सांगतो, ही सकाळ होती थेट आत्म्याला शांत करणारी. परवा आपण पवनचक्क्याच्या खाली जाण्याचा प्रयत्न केलेला, पण तिथे गाडी जात नव्हती म्हणून आपण अर्धा रस्त्यातच थांबलो. पण आज आपण दुसऱ्या डोंगरावर आलो आहे, जिथे आपण एकदम पवनचक्क्याच्या खाली आहे. तुम्ही माझ्या पाठी पवनचक्क्या बघू शकता. तर हा जो अनुभव आहे पवनचक्क्याच्या खाली, तो आवाज आहे दोन रेकॉर्ड होतो की नाही, ती लांब जो पवनचक्की चालू आहे त्याचा एक मस्त आवाज येतो, झुप 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 झुप. खूपच असं लांबून छोटे छोटे वाटतात, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष त्यांच्या खाली येतो तर किती मोठे आहेत ते. त्यांचे पाते एरोप्लेनसारखे मोठे असे वाटतात. इथून जवळच एक झाड आहे करवंदाचं, तिथे 2 जणांना मी बघितलं करवंद खाताना, आणि आपली इच्छा झाली की तिथे येऊन करवंद खावं. तर इथून खा, रानचा रानमेवा कसं लागतो बघायचं. तर तुम्ही काय बोलत होता करवंदाबद्दल, की हे खाल्लं पाहिजे या सीझनला जी फळ येतं नाही, 12 महिन्यात 12 फळ प्रत्येक झाडाची असतील, लक्षात घ्या. ती खाल्ली का नाही जवळजवळ 99% माणूस निरोगी राहतो. अच्छा, समजा आता एक करवंद येते, करवंद संपली की परत तुम्हाला आंबा येतो, आंबा संपला की परत जांभळा असतात, जांभळे संपली की परत बोर असतात, बोर संपली की उंबरं तर 12 महिने असतातच. आता कसं आहे, तुमच्या सुशिक्षित लोकांनी पावडरचं काही सोडले. हा, म्हणजे ते बी कसं पिकलेलं नसतंच, ते पिकवलेलं असतं. कार्पेट पावडर मारायची खायची. आता कसं आहे, सगळे व्हिडिओ शायनिंग खाओ. हे जे आता ह्यानी काय त्रास नाही होणार ना चिकानी वगैरे? काय नाही.
शंका घ्यायची नाही. कुठलंही फळ पहिलं पाखराला कळतं, पक्षाला कळतं पिकलेलं, मला कळत नाही. हा, आणि हे जे कसं असतं माहितीये का, ह्याचा पाड उद्या आकिती आहे, आकितीला हे फळ पिकलंच जातं. आकितीच्या पुढं ही महिनाभर खायची, रोज येऊन खावा, काही फरक पडत नाही ना. माणसाचा 99% आजार नाहीसा होतो खाल्ल्यानंतर. आज उद्यापासून आंब्याला पाड सुरुवात झाला, अजून ही महिनाभर चालते सीझन करवंदाचं. हो गोळ्याची बरं का. आणखा दादा हे भरलेलं आहे हे पूर्ण. ए मोठी गोळ्या घ्या. हवा चालेल. हा हा, मग तीच मोठी खायचं चालेल गोळ्या. जगताप गुस्सा घ्या आज. कुठल्या गोळ्या मग पिशवी पाहिजे होती. हा ना पिशवी मध्ये जा, मंदिरात ना पिशवी आहे का? हा मस्त मिळते. पिशवी घेतलेली आता आपण, आणि आता आपण करवंद तोडणार आहोत. चक्क जंगलातून रानफळ करवंद, आणि ती खाण्याची मजा आपण घेणार आहोत. तर या सिरीजमध्ये आपण आपलं गाव जे विसापूर आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, आणि त्याच दरम्यान आपल्याला एक व्यक्ती भेटले. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्या गावाचा इतिहास काय आहे. तर नमस्कार, तुमचं सगळ्यात पहिले तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. आपलं नाव एकदा प्रेक्षकांना सांगाल? माझं नाव राजाराम तुकाराम कदम, मुक्काम पोस्ट विसापूर, तालुका खटाव, जिल्हा सातारा. ज्या वतीनं आपलं तुम्ही या ठिकाणी आला त्याबद्दल मी फेरस चॅनलचं मी माझ्या रामेश्वर देवस्थानच्या वतीनं आणि ट्रस्टीच्या वतीनं पहिलं तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. तुम्ही सध्या काय करता? माझा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आणि शेती व्यवसाय. पहिला माझा शेती आणि नंतर ट्रान्सपोर्ट व्यवसाय. अच्छा. मला हे जाणून घ्यायचं आहे की आपल्या विसापूर जे गाव आहे तर ते कधी वसलं वगैरे काही माहिती आहे का त्याच्याबद्दल? ही कसं आहे की जुनं पुराण गाव आहे आपलं. विसापूर ही नगरी जुनी पुराणी, म्हणजे त्याचा आपण इतिहास छोटीशी ठेवण, त्याची महादेवांच्या पिंडीची जशी ठेवण आहे अशी विसापूर नगरी ठेवण आहे. जरी राऊंड मारला आमच्या गावाला, पूर्ण गावाला राऊंड मारला, तर त्याचं आकार महादेवाच्या पिंडीसारखाच आहे. मध्ये शिवलिंग साईडनं बरोबर रस्ता, तो रस्ता आमचा वेशी जो जुळला आहे. आमच्या गावाची ठेवणच अशी आहे की गावच्या दक्षिणेला दोन्ही ओढे आहेत. एक गावापासून गेला त्याला गाववाडा म्हणतो. त्याची नैसर्गिक देणगी अशी झाली की आमच्या विसापूर नगरीला आपल्या एक नैसर्गिक देणगी सगळी ह्या डोंगराची लाभली. म्हणजे ही निसर्गरम्य वातावरण आहे, आणि कुणीकडे गेला कसंही गेला तरी त्याला फक्त रस्ता हा पूर्वेकडूनच आहे, बाकी कुणीकडून रस्ता नाही. आणि जे काय समजा निसर्गरम्य वातावरण लाभलं या आमच्या नगरीला, विसापूर, रेवळकरवाडी, बोबडीवाडी, बुदळवाडी, गाववाडी हा जे परिसर येतो, ह्याचा हा परिसर इतका सुंदर असतो पावसाळ्या दिवसात. चारी बाजून डोंगर, पूर्वेच्या बाजूनं यायला थोडक्यात गेट स्वरूपच ठेवलंय. आवंत फलटण रस्ता आता नवीनच झाला, तो बी थोडक्यात नॅशनल हायवे झाला. परिसरात येणाऱ्या लोकांचं, पर्यटकांचं जास्त गर्दी वाढलेली आहे. म्हणजे कसं पर्यटन स्थळ झालं. त्यातून हे आता विसापूर ते रेवळकरवाडी, रामेश्वर हे अंतर आमचं साधारण एक 10 किलोमीटरचं आहे. आणि जशी महादेवांच्या प्रत्येक ठिकाणी, ज्या ठिकाणी प्रत्येक नदीचा उगम झाला भारत देशात, तो प्रत्येक उगम हा महादेवांच्या ज्या ठिकाणी महादेवांच्या ठिकाणी त्या ठिकाणावरून झालाय. तसंच आमच्या रामवाड्याचा उगम हा प्रभू रामचंद्रांच्या 1 दिवसाचा इथला मुक्काम, त्यांनी स्थापना केली शिवलिंगाची. जागृत देवस्थान, अक्षय तृतीया, हनुमान जयंती, रामनवमी, महाशिवरात्री, एकादशीचा कार्यक्रम या ठिकाणी मोठा चालतो. आणि इथूनच ह्या राम नदीचा उगम महादेवांच्या पदपर्शाने पावन झालेली, प्रभू रामचंद्राच्या पावन झालेली ही नगरी रामेश्वर, हे रामेश्वर बेचरक गाव आमचं. हे नैसर्गिक देणगीच भेटली आमच्या गावाला चांगली. पाण्याची कमतरता कधी आमच्या गावाला येत नाही. मी पाण्यात टँकर, पाणी प्यायला कमी आले किंवा तक्रार झाली आमची कुठाशी, कधीच आपल्या गावाला, म्हणजे तुमचं आमचं गाव कधीच तक्रार येत नाही. कधीच असा म्हणजे बाबा तिथं पाणी कमी आले किंवा काय झाले कधीच होत नाही आम्हाला. दुसरी गोष्ट अशी की दोन्ही बाजूला, गावाच्या दोन्ही बाजूला नैसर्गिक देणगीचं दोन्ही डोंगर आहेत. हा रामेश्वर परिसर, पश्चिमेला येवला,
उत्तरेला चांदखनवाडी, चांदखन म्हणजे तिथे चांदखन म्हणते ती, नंतर पश्चिमेला आंबदराम असे एक म्हणतात. इथून हा परिसर गेला खाली, तो जुना रस्ता पायवाट, ती जायगावरनं कोरगळ जाते, जुनी जायगाव सातारा रस्ता म्हणायची. ती पलीकडली एक जायगाव पूर्वेकडून जाणारा सातारा रस्ता जुना होता पलीकडे पायवाट. अशी ही नैसर्गिक देणगी आमच्या विसापूर नगरीला लाभलेली आहे. त्याच्यामुळं कसं आहे, निसर्गानं दिलेल्या देणगीचं संरक्षण आमचं गाव असणाऱ्या परिस्थिती वाड्या आहे बऱ्यापैकी करतात. ही झाडतोड नसती, कुठं काय नसते. आता जेव्हा म्हणजे मी लहान होतो तर तेव्हा मी म्हणजे आपण का नाही गावाला जात, माझे सगळे मित्र गावाला वगैरे जातात. म्हणजे कसं मी थोडक्यात ऐकायचो की त्यावेळी, आता तुम्ही जसं सांगितलं पाण्याची कमतरता नाही, पण माझ्या ऐकण्यात आलं होतं की तेव्हा पाणी खूप कमी आहे. त्यावेळेस कसं आपल्या गावाला विसापूर नगरीला 72च्या काळात सुद्धा पाणी कमी नव्हतं. दुष्काळ पाणी प्यायपुरतं होतं. कसं झालं, आता कसं नवीन नवीन योजना झाल्या, सगळं झालं, पाणी भरपूर आहे, बंधारे झाले आमच्या गावाला, त्याच्यामुळे पाणी भरपूर आहे. पिण्याच्या पाण्याची अवस्था आमच्या नगरीला, आपल्या नगरीला म्हणजे आता अजून तर काय नाहीच कधी आली. दुष्काळ असं काय गाळ नव्हता, काय नव्हतं. कसं आता शेवटी हे बघा, नैसर्गिक देणगीचं पाणी आणि तुमचं बिस्लरीचं पाणी, बिस्लरीचं पाणी कुठून येतं, शुद्ध करून घेतात. आमचं हे पाणी शुद्धच आहे ना, निसर्गानं देणगी तर आम्ही पाणी पितो ना. आज समजा पहिले कसे होते, झरे होते, सगळे विहिरीतनं पाणी आणायचे, कुठं ते पाणी प्यायला स्वच्छ होतं. आता तुम्ही बिस्लरीचं जरी पाणी प्यायला तरी ते धोकादायकच आहे, कितीही केलं तरी. पण जे पाणी पर्क्युलेशन स्वच्छ पाणी होऊन येतं या धरती मातेच्या पोटातनं, ते पाणी स्वच्छ का तुमचं स्वच्छ? बरोबर. हा, तुमचं पाणी किती केलं तर घाण पाणी स्वच्छ करून तुम्ही पिता. बॉम्बे सारख्या ठिकाणच्या मोठ्या मोठ्या शहरात गेला तरी पाण्याची अवस्था तीच आहे तुमची, पर्याय राहिला नाही आता. पण आमच्या ग्रामीण भागात आमची लोक आजारी जास्त नसतात. का नसतात आजारी? तर प्रत्येक नॅचरली सगळे त्यांचं म्हणजे वातावरण, निसर्ग रम्य वातावरण असल्यामुळे त्यांना सगळं वातावरण व्यवस्थित आहे. ज्या पाहिजे ते त्या गोष्टी व्यवस्थित मिळतात सगळ्या. खायचं म्हणलं घरची ज्वारी, घरची बाजरी, गहू, बाजरी सगळं काय. फळ घ्यायचं म्हणलं तर तुमच्या फळाच्या पेट्या पहिल्या येतात कुठं, कुठे येतात? मुंबईला, सिटीत. ती पावडर मारून इथं कसं येतं? आज तोडलेलं फळ तुम्ही उद्या लगेच पिकलं खाताय. तसं 12 महिन्यानं प्रत्येक झाड भगवंतानं तयार केले, प्रत्येक झाड की त्या सीझनला त्या महिन्यात त्या झाडाला फळ येतच आणि ते फळ खायचं आहे. तुमची 99% रोग प्रतिकारक शक्ती नाही नाहीशी होती, लक्षात घ्या. तुम्ही आज हे वडापाव खाता, आमकं खाता, हे खाता, जे मिठाई म्हणून खाताय, ह्यात कुठलं तेल येतं, कशाचं तेल येतं? तसं आमच्या ग्रामीण भागातला ग्रामीण शेतकरी, शेतमजूर आणि जो रोज येऊन जाऊन नोकरी करून घरी जाऊन करतो, तो घरचं स्वच्छ खाऊन स्वच्छ राहतो. कारण त्याला तेल घरचं आलं, चटणी मीठ घरचं आलं, सगळं. हा, घाण्यातलं तेल सगळं. आता माझं वैयक्तिक मी स्वतः सांगतो, मी स्वतः सकाळी माझं वैयक्तिक जेव्हा म्हणजे शेड्यूल सांगतो, सकाळी उठायचो 6 वाजता होतो, मी ब्रश कधी घासत नाही. माझं एक लिंबाच काढतो किंवा मिसरी असते. 6:30-7 वाजता विहिरीत पोहतो रोज. विहिरीत पडल्यानंतर वर यायचं, देवात दर्शन घ्यायचं, गावात जायचं, दर्शन घ्यायचं, आंघोळ करायचे, 7:30-8 जेवून बाहेर पडतो माझ्या उद्योगाला. हे जर शेड्यूल तुम्ही ठेवलं, तरुण पिढीने ठेवलं, तर संपूर्ण देश किंवा संपूर्ण जे आपलं एक हितलं वातावरण असं जर संपूर्ण वातावरण राहिलं तर संपूर्ण तरुण पिढी त्याला डॉक्टरची गरज राहणार नाही. तुमचं शेड्यूल तुम्ही स्वतः एक प्रकारे नॅचरल गोष्टीवर जर आपण अवलंबून राहिलो तर एवढा जो तुम्हाला तो नाहीसा होतोच. आणि कसं आहे, बऱ्याचशा गोष्टी ज्या ग्रामीण भागात आहेत त्या शहरी भागात काहीच नाहीत मिळत. मुक्त वातावरण जे शहरी भागात नाही ते ग्रामीण भागात आमच्या आहे. तुमच्या मुंबई मोठ्या मोठ्या सिटीत सगळं कोंदट हवामान, प्रदूषणयुक्त वातावरण, जास्त प्रदूषण आलं. आजकाल माणूस पैशाच्या मागे पळायला लागलाय. बरोबर. पैसा कुठे मिळेल तिथे भाषा बदलते ना, शब्द बदलला. खरं वागाय शिका, खरं न्याय द्यायला शिका. ती त्याचं तिथे ती देऊन टाक, ती नको आहे आपल्याला. ह्याला देऊन टाक, हे माणूस ह्याचा आहे, तो माणूस त्याचा, हे म्हणण्यापेक्षा न्याय द्यायला शिका. न्याय द्यायला शिकला तर तुमच्याकडं कितीतरी लोक येतील. आज उदाहरण घ्यायचं सारखं एक उदाहरण आहे तुमच्या त्या कोण बनेल करोडपतीला, तो शर्मा पोरग अरुणोदय शर्माचं उदाहरण घ्या. अमिताभ बच्चन समज बोला की
त्याचं एक वाक्य मी परवा हे केलं की मला ते काय म्हणला की मला ती ही लबाडी पचत नाही. त्याच्या आईनं एक बसमध्ये जाताना हे 4 वर्षाचा तेव्हा त्यानं सांगितलं मी 7 वर्षाचा होतो, माझ्या आईनं खोटं बोलून माझी हाफ तिकीट काढली. म्हणजे त्याला कळतंय पण मोठ्या माणसाला कळत नाही खोटं बोलायचं काय काय. म्हणजे आपण लुटतो कोणाला, आपल्या देशाला लुटतो आपण. देशावर राहून जर गद्दारी करत असेल देशाची ना तर हे करू नका ना. तुम्ही जरूर गरीब लोकांनी इमानदारीने राहून जरूर गरीब लोकांनी तुम्ही मोठ्या माणसाला का पैसे का. मोठ्या माणसानं त्याला कधी देवच म्हणत नाही ना त्याच्यापाशी तुम्ही जाऊच नका. आणि मोठ्या माणसानं गरीब माणसानं मोठ्या माणसानं जरी कार्यक्रम केला कुठलाही अगदी एखाद्या गोष्टीला चांगला अगदी तुमचं कार्य आहे काय तरी मोठ्या माणसानं मोठ्याला कधीच बोलवायचं नाही. गरीबालाच तुम्ही जेव्हा बोलवा. गरीब खाऊन जातील राहिलं तुम्ही त्याला बांधून दिलं तरी तुम्हाला त्याचा आशीर्वाद लागेल. बरोबर. मोठ्याला बोलवायचे त्यानं माझं मी हे खात नाही मला हे नको मला तू येऊ नको. बरोबर. तू येऊ नको तू नाही चाल. कारण आपली गरीब 4 ज्यादा खाऊन जातील. मला हे खायचं नाही मला ते खायचं नाही. तुला खायचे काय तुला कारण तुला कसं आहे त्या माणसाला 100,000 व्यापलेला असतो. तुझ्या बुजी मस्त खंडीवर पैसा आहे पण पैसा तुला झोपून देत नाही ना. बरोबर. पैसा तुला झोपून नाही. संपत्ती म्हणजे काही लई संपत्ती कमवायची नाही. तुमचं फक्त ही शरीर सांभाळा. शरीर ही संपत्ती आहे. शरीर जर तुम्ही चांगलं सांभाळलं शरीराला व्यवस्थित वेळच्या वेळा खाल्लं झोपला व्यवस्थित सगळं केलं तर तुमचं शरीर 110 120 पैसे 150 200 माणसं जगायची का. त्यावेळेला फलहार जास्त असायचा जेवण पौष्टिक असायचं सगळ्या नॅचरल गोष्टी होत्या. आज एक वस्तुस्थिती आहे तुम्हाला सांगायला म्हटलं तर एक गोष्ट अशी आहे की तुम्ही जेवणात रोज नॅचरल शेंगदाणे खात जा. तुम्हाला कुठलाही तुमचा शारीरिक आजार ब्लडचा शिर चोकअप झाली आमकं चोकअप झाली हे होणारच नाही तुम्हाला. का तर तुम्ही 2-2 4-4 महिने शेंगा खात नाही. ही एक मशनरीच आहे. या मशनरीला सुद्धा आईची गरज आहे ना. बरोबर. आपण शेंगा तर आपल्या या भागात तर खाण्यामध्ये कूट जास्त कूट असतं नाही. कूट वापरण्यापेक्षा कसं आहे म्हणजे शेंगदाणा जेवणाचं खाणं अतिशय डायरेक्ट शेंगदाणा जेवणाचं खाणं अतिशय गरजेचं आहे. कशासाठी शरीराला जसं समजा एखाद्या वाहनाला आईल लागतं मशनरीला आईल लागतं का नाही तसं तुमच्या शरीराला आईची गरज आहे. शेंगदाणा चांगलं ऑइल तेलच असतं ना. ते मग कसं आहे समजा एखाद्या ठिकाणी तुमची शिर चोकअप झाली किंवा काय झाली तर त्या ठिकाणी ते आईल तुमचं सर्क्युलेशन करतं. हा कधी विचारच नव्हता की नाही कधी कोण करत नाही ना. करायचा विषय येत नाही. कारण त्याला कसं आहे माहिती आहे का डॉक्टरच्यात गेलं डॉक्टर सांग तुमचं हे आहे ते आमका चोकअप. पहिली लोक कसं असायची एक वैद्य लोक यायची बाहेरची फिरती ती काय करते त्यांच्यात ती मशीन असायची. ती मशीन लावली की ती मशीन तुमची चोकअप काढायची. म्हणजे असं ते सेक्शन तुंबडी काढायची माणूस मोकळा व्हायचा. आता कसं आहे भगवंतावर प्रत्येक लोकांचा विश्वास राहिला नाही. भगवंतावर विश्वास ठेवणारे लोक कमी झालेली आहेत. प्रत्येकाला पैशाची घमेंड आहे. पैसा पाहिजे. बरोबर. पैसा पाहिजे. पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. काय म्हणायचे बरोबर आहे. पैसा म्हणजे सगळं नव्हे. तुम्ही तुमचं शरीर सांभाळा समाज सांभाळा आणि सगळ्यात अगोदर आईवडिलाला सांभाळा. सगळं त्याच्या आधी तुम्ही भगवंताची सेवा करा. भगवंताची सेवा केल्यानंतर पहिली आईवडिलाची करा. कुटुंब सांभाळा. कुटुंब सांभाळल्यानंतर सगळं समाज सांभाळा. नाही तुमच्या मुंबई पुणे ह्या ठिकाणी जी काय समजा प्रदूषण नदी नाल्या घाणी आहेत ते आमच्या कृष्णा कोणीला बघा जाऊन कशा साफ नाही. बिलकुल नाही. व्यवस्थित सुंदर आणि साफ पाणी. हे जे समजा काय निसर्गाने दिलेली देणगी ही सांभाळायची कोणी सांभाळायची आपली जबाबदारी आहे. मग तुम्ही आज सुशिक्षित लोक झाली. मग सुशिक्षित लोक काय आता सुशिक्षित लोकांनी काय करायचं आम्ही लय सुशिक्षित तुम्ही काय सुशिक्षित अंगावली कपडे काढून मागताय तुम्ही. बरोबर. घाण काढताय आणि तुम्ही त्या नाल्याने टाकता कशाने टाकता नदी प्रदूषित करताय नालं प्रदूषित करता. एक पर्याय त्याला काय माहिती आहे का अगदी हे तुम्ही हे आता समजा कचरा कुंड्या वगैरे आहेत सिटीतनी ह्यातनी त्यातनी त्या जर समजा प्रत्येक बिल्डिंगच्या खाली एक कचरा कुंडी काढली आणि त्या कचरा कुंडीत ते टाकलं आणि त्याला खाल्लं जर सारखी धूप दिली तर 99% तुमचा मच्छर राहणार नाही. निघून जाणार मच्छर सगळे. एक सुद्धा मच्छर राहणार नाही तुमचा. नालं तुमचं दुरुस्त करायची गरजच नाही ना. प्लास्टिक वला चारा वाळका चारा वेगळा कोणती जर तुम्ही त्या धुपण टाकली तर तुमच्या मोठ्या मोठ्या कुंड्यामध्ये समजा एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग तर तुमचा प्रदूषणचा विषय येत नाही.
विचार करण्याची गोष्ट आहे. सुखी जीवन जगायचं असेल ना तर तुम्ही सुद्धा सुखी राहाय करता. तुम्ही खाताना चांगलं खा, विचार चांगले ठेवा, सगळं तुमचं व्यवस्थित होतं. असं होतं. पण आमचा परिसर कसा स्वच्छ आहे, आम्हाला निसर्ग देणगी चांगली लाभलेली आहे. झाडं झुडपं आमची सगळ्यांना चांगली आहेत, पाणी चांगलं आहे, आम्हाला वातावरण चांगलं आहे. त्यामुळे आमच्यात जवळ सुंदर आमच्यात जवळजवळ अगदी मस्त आमचं हॉस्पिटल आहे सगळं आहे. पण आमच्यात प्रमाण कमी आहे हॉस्पिटलला जाण्याचं. आजाराचं प्रमाण आमच्यात 99% कमीच. म्हणजे पाहायला लागली ना मग नाही. सकाळी मला सांगा, तुम्ही सुशिक्षित लोक, तुम्ही शहरातली पायात बोट घालणार चालणार. आमच्या ग्रामीण भागातला माणूस पायात पायताना घालत नाही का, तर धरती मातीत पाया टेकला पाहिजे, तिचं दव पायाला टेकटलं पाहिजे, त्याची किंमत कळते. तुम्ही समजा पायात बुट घालणार व्यायाम करत जाणार, मग त्याला अर्थ काय? तुम्हाला वेदना झाल्या खाली पण खोट्या हवेत, म्हणजे एसीच्या मग तुम्हाला त्याच्या वेदना. आज तुमचं व्यायाम करा ठिकाण घरात तुम्ही व्यायाम करणार, पंखा लावणार, घाम निघा किती 15 मिनिट तुमचा घाम निघतो. असा जाऊ बघ 15 मिनिट घाम काढून व्यायाम करताना, असा तुमचा घाम 15 मिनिट निघतोय बरोबर नाही, वेळ लागेल ना. त्याला वेदना झाली खाली, पायाला वेदना झाली सगळं. म्हणून हे जे करायचं का नाही, सगळं करायचं असेल, जीवन चांगलं जगायचं असेल, जीवनात जर अगदी कुठल्याही शरीराला कुठलाही आजार म्हणजे न होऊन द्यायचं नसेल तर पौष्टिक खायला शिका. पौष्टिक आणि नॅचरल खायचं. आता तुम्ही तो गहू बघितला नसेल माझ्याकडं, तो गहू हजारो वर्षापूर्वी आहे माझ्याकडं, तूच खातो मी. अच्छा, म्हणजे आपल्या जमिनीत हजारो वर्षापूर्वी शिड्स आहे ती खपली, त्याला म्हणतात खपली. ती खपली अशी 3 असतात, त्यात 1 2 3 त्यात 3 गहू असतात. ती गहू इतकी खपली खायला सुंदर असते. बस माझं कुटुंब सगळं तेच खातं अजून. त्याची व्हॅल्यू बी तेवढीच आहे. 8,000 रुपये क्विंटल आहे तो. बापरे. आणि माझ्याकडे जी ठार लोक आहेत ती घेऊन जातात. मी सगळ्या आमच्या तरुणांना किंवा तरुण पिढीला किंवा माझ्यापेक्षा जी वयस्कर आहेत किंवा माझ्यापेक्षा जी नवीन आहेत त्यांना खायापुरतं तर तुम्ही घरी स्वतःच्या घरी बिगर औषधाचं बिगर केमिकलचं करा. गहू, ज्वारी, बाजरी, फ्रुट्स, फळभाज्या, पालेभाज्या हे जे आहेत ना त्या बिगर औषधाचं करा. म्हणजे आज तुम्ही खाताना विशेष खाताय. बरोबरच आहे. आता सगळ्या गोष्टी मसाले पण आपण पाकिटात सगळ्या तुम्ही त्या दगडाची चव होती ती तुम्हाला आहे का? नाही. आज कसं झालं, इलेक्ट्रिक काढले, शासन तुमच्याकडे पैसा वसूल करायला बसलाय. प्रत्येक गोष्टी तुम्ही इलेक्ट्रिक वापर करता. प्रत्येक गोष्टी तुम्ही सगळ्या आज चपाती तुम्ही मशीनमध्ये म्हणा, धुणं मशीन म्हणा, तुमच्या शरीराला जी मेहनत आहे अशी कष्ट करायची, व्यायाम करायची ती राहिली का? नाही, बिलकुल नाही राहिली का? उठला की पहिलं तुम्ही चहा प्याता, नंतर कोलगेट घासता, आमकं करता. पहिलं उठा, आंघोळ करा, दात घासा, आंघोळ करा, नंतर मग तुम्ही नाश्ता, देवदर्शन करा, नंतर तुम्ही जेवा वगैरे काय करा ना. काही लोकांना उठलं की त्याच्या तिथं बायको पहिला चहा घेऊन जाते, घ्या चहा. आंघोळ नाही, काय नाही, नामस्मरण नाही, काय नाही. ही कुठली पद्धत असली? आपल्या धर्मात मोडते कधी? मोडतं का? धर्मात मोडण्यापेक्षा तुमच्या शरीराला ते म्हणजे लाभदायक आहे, घातक आहे हे कळावं ना. तुम्ही उठा, व्यायाम करा, ब्रश करा, अन्यथा मिसरी घासा, कोलगेट घासा, पावडर घासा, नंतर तुम्ही आंघोळ करा. आंघोळ झाल्यानंतर तुम्ही भगवंताचं दर्शन घ्या, सगळं घ्या, आई वडिलांचं घ्या, घरात तुमच्या ज्येष्ठांचं दर्शन घ्या, नंतर तुम्ही गावात दर्शन फिरून या. फिराल्याशिवाय, व्यायाम झाल्याशिवाय तुमच्या शरीराला भूक लागत नाही. तुम्ही जबरदस्ती जर खात असाल ना तर तुमच्या शरीराला रोग लागल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे. आणि तुम्हाला जेवढी भूक आहे तेवढंच खा, जास्त खाऊ नका. आणि शेड्यूल आणि शेड्यूल साठी तुम्ही तुमचं शेड्यूल आहे ते तुमचं तुम्ही प्रत्येकानं तिच्या शेड्यूल ठेवायचं असतं. प्रत्येकानं असं डिसिप्लिन आलं पाहिजे. तर मी आमच्या वाड्यात पण ऐकतो ना, जुनं आमचं जुनं, आता मी जगताप, पण आमचं बोलतात की जुनं येवले, जे येवले पठार ती येवले, तर आम्ही तिथे राहायचो. मग तिथून मग तुमचं कसं होतं, एक येवले किंवा येवल्यांची जी जमीन होती ती इथं महारक म्हणून होती, ती तुमच्या जवळ सगळी गेलेली आहे. तुम्ही गेला त्यामुळे सगळंच गेले तुमचं, काय राहिलं? ते बोलतात 100 एकर होती, 100 तुमची. आणि ते आता पण नाही राहिले. त्या क्षेत्राला नावच दिलं महारक म्हणून. जशी हराठी, हरिजनांची हराठी, तशी महारक म्हणून महारांची जमीन, बौद्ध समाजाची जमीन इथं 100-150 एकर होती.
ही ज्यांनी काय पूर्वी दिल्या खाया दिल्या म्हणून तशा परत तुमचं कोणी न राहिल्यामुळे तुमची ती सगळं क्षेत्र गेलेलं आहे. आता राहिलं क्षेत्र परिसर किती तुमचा काय आता तो तेवढाची काय राहिलाय रस्त्याच्या कडे ती समजा काय असेल 5-50-100 एकर ती तेवढी बघता शेत तुम्हाला राहिले. त्यात बी तुमच्यात कसं झालंय की तुमचं कुणी येत नाही जात नाही गावाशी नाळ तुम्ही ठेवलेलीच नाही. आपल्या तुमच्या नाही कशाचा विषय येतो पण तुम्ही कसं बाहेर पडलं फक्त पैशाचा विचार केला आणि तिकडे स्थायिक झाले लोक इथं कोणी येत नाही. आता समजा तुमचे हे जगताप साहेब काय नाव स्टँड पैसे राहिले काय नाव त्यांचं प्रदीप जगताप त्यांनी कशी गावाने बाबा घर बांधले घरा शेजारी त्यांनी आपलं मस्त स्टँडच्या शेजारी बंगला बांधला किंवा काय असं तर आमची अपेक्षा आहे की सगळ्या तुमच्या बांधवांनी येऊन इथं राहावं जाऊन येऊन. मला पटतंय 100% पटतंय पण मी जेव्हा जसा मोठा होत होतो वडील मला सांगायचे आम्ही इथे राहायचे पहिले तर ते सांगायचे की एकतर पैसा नसायचा त्यावेळेस पैशाचा विषय सगळ्यालाच पैसा कमी होता. ते बोलले की मी 2-2 दिवस उपाशी राहिलोय ना आणि कधी एकदा तर बोलतात एवढं भूक लागलेली घरात खायला अन्न नाही पोटाला जोरात टॉवेल बांधला कारण पोट दुखायला अन्न नसल्याने मग एक तर जमीन कमी असल्यामुळे जास्त उत्पन्न नाही आणि त्याच्यामुळे मग करायचं काय. तो काळ असा होता की त्यावेळेला पैसा कमी पाऊस जास्त पैसा कमी आणि कष्ट जास्त असायचं पण आर्थिक बाजूची इन्कम कमी असल्यामुळे माणसाचा पैसा नसल्यामुळे माणसाला विकत घ्यायची ताकद नसायची. ते म्हणणं नेमकं कसं असायचं सीझनला म्हणजे साधारणपणे पावसाळा सुरू झाला की अन्न कमी पडायचं त्यावर रेशनिंग नसायचं काय नसायचं रेशनिंगचं कमाल मिळत. आता कसं आहे आता मिळायला लागलं पण मिळायला लागलं म्हणून तुम्ही माजू नका त्याचा गैरवापर करू नका. पहिलं कसं होतं एक काळ असा होता की आम्हाला काम द्या आणि खायला द्या काम द्या आणि खायला द्या म्हणायचे पोटाला. आता कसं आहे तुम्ही शासनाचं आणताय आणि ती विकताय आणि त्या पैशावर परत मस्त मस्जिद खाताय. ती परिस्थिती वेगळी आताची परिस्थिती वेगळी आहे. त्याच परिस्थितीत जर तुम्ही राहिला तर तुम्ही आणखीन 10-5 एकर जमीन मागच घेतली असते ना. पण काय माहिती आहे आजचा आज उद्याच उद्या हा जे डोक्यात तो लोकांचे विचार आहे का नाही तो काढून टाकला पाहिजे. आणि कसं आहे आता तुम्ही बोलता गावाला आता आमचे आजोबा गाव सोडून गेले असं नाही की पप्पा आले आजोबा गाव सोडून गेले का गेले होता त्यानंतर हळूहळू शिकण्यासाठी बाहेर पडले का गेले नोकरी पण तिथे का गेले उदाहरणानुसार गेले ना पोटाच्या उदाहरणाच्या कुटुंबाच्या उदाहरणानुसार गेले ना बरोबर. परत त्यांनी माघारी याचा विचार केला ना की घरी जावं काय बघावं काय करावं जमीन घ्यावी किंवा आहे जमीन कुठे बघावी किंवा 2 खण घर चांगलं बांधून ठेवावं. बाबा आपण कधी गावाला गेलो पूर्वीला सांगितलं पाहिजे तुमच्या पिढीला सांगितलं हे आपलं गाव ह्या गावात आपण मी जन्माला मी हे केलं ती केले हे काही इतिहासच सांगितलं नाही. म्हणून मग मी आलो गावात त्यानंतर मला काहीच माहित नाही ना माहित नाही की आपण कसं कुठे आपली परंपरा काय किंवा आपल्या आणि आता परंपरा काय राहिली नाही. ठीक आहे काय नाही माहिती का आज आपण दोघं बसलोय इथं काय आपला कोणाचं काय का नाही. तसं आमच्या नगरीत जवळजवळ विसापूर नगरीत सगळ्या समाजाची सगळी लोक अगदी गुन्हे नसतात सगळी लोक आमच्या तुम्ही आमच्या सगळे जेवाय खाया अमकं बसणं उठणं सगळे एकमेका जातात. आपल्याकडं मनुष्य धर्म हाच एवढा दुसरं बरोबर ह्याच्यापेक्षा काय आमच्याकडं. दुसरी गोष्ट अशी की कुणी तो ह्याचा आहे तो त्याचा आहे आता तसलं आमच्यात काय राहिलं ना आम्ही मानत नाही. का मानत नाही काय मानून करायचंय काय करणार फक्त ज्या रूढी परंपरा आहे त्या सगळ्या मोडीत काढायच्या आणि मानव धर्म म्हणून जगा. मानव धर्म म्हणून जगला ना तरच तुमच्या तरी कुठेतरी तुमची प्रगती होईल नाही तर तुमच्या अदोगतीच होणार तेव्हा आमका तो तमका ही म्हणण्यापेक्षा कसं आहे मानव धर्म म्हणून तुम्हाला थोडी मदत केली तर उद्या तुम्ही मला थोडी करणार का. शेवटी एक लक्षात घ्या माणसानं जन्माला आल्यानंतर आपल्या मायभूमीला विसरू नये. बरोबर काय प्रभू रामचंद्राने वनवास केला सगळं भोगलं सगळा परिसर व्यापला परिसर आधी उत्तर दक्षिण प्रवास केला पण मायभूमीला परत आलोच ना देव असून का नाही आलं. बरोबर त्याच्यापेक्षा काय तुम्ही मोठा आहे का नाही. गौतम बुद्धांचा अवतार झाला त्यांनी मायभूमी सोडली का मायभूमी परत ते आलेच ना भारतात का नाही. बरोबर. तुम्ही आम्ही कोण आहे तुम्ही आम्ही पाचोळा आहे
झाडाचा आपण काहीच काहीच नाही ना. काहीच नाही. ह्याच्याकरता कसं आहे, मायभूमीला तुम्ही महिन्यानं 2 महिन्यानं तिराचा मिळेल 4 दिवस येऊन राहून टाकून जाणार. गावाशी तुमची नाळ जोडली आहे, गावाची लोकांची तुमची ओळख झाली, तर तुम्हाला काय कमी पडणार नाही. बरोबर. आलं लक्षात. आणि जे तुम्ही कार्य कराल गावासाठी, तुम्ही तिकडे काय करता बघा येत नाही, पण कमीत कमी आम्ही म्हणू आमच्या गावचा माणूस आहे इथं आला आणि आमच्या गावच्या नाळेशी जोडला गेल्यामुळे गावात, त्यामुळे आमच्या गावातून त्यानं काय काम चाललं बघितलं आणि त्यांनी येऊन सहकार्य आम्हाला केलं. आम्ही धाळा नाव काढू. आज आमच्या ह्या मंदिराला जास्तीत जास्त योगदान असेल ना, तर संपूर्ण गरीब कुटुंबाचं योगदान मोठं आहे. त्यातली त्यात दोन्ही वाजता वायदंडे समाज, जगताप समाज, नाईक समाज ह्यांचं तर सगळ्यात मोठं वरदान आहे. इतका मोठा हातभार त्यांचा आहे आम्हाला. म्हणजे आमचा तर आहेच आहे, पण ह्या लोकांचा आणि जास्तीत जास्त गरीब लोकांनी आमच्या मंदिराला मदत केली. आज सुद्धा मंदिरात बघा, ज्या लोक ज्या महिला येणार आहेत ना, त्या सगळ्या गरीब म्हणजे माहेर वासनी आहेत. त्यांची देणगी काढली आणि आमची देणगी काढली तर आमची देणगी निम्मी असते आणि बाहेर येणाऱ्या लोकांची देणगी निम्मी असते. माहेर वासनी म्हणजे जे ज्यांना लग्न करून गेलेले त्यातल्या तुमच्या सगळ्याच अगदी दिवसापूर्ण गेले सगळ्या अगदी सगळ्या जाती धर्माची लोक सगळी. आपल्याला जात घ्यायची नाही, धर्म म्हणून सांगतो की सगळी लोक येतात आणि दही करून जातात. आलात, आमचं एक मुलाखत घेतली, त्याबद्दल मी आमच्या देवस्थानच्या वतीनं, गावाच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो. असंच येणं जाणं गावाची ठेवा, गावावर प्रेम ठेवा. गावात एखादा कार्यक्रम घेतला तर त्याच्यावर लक्ष द्या आणि सरळ हाताने मदत करा. धन्यवाद. नक्की. आपण खूप सुंदर अशी माहिती दिली आपल्याला गावाबद्दल तर दिलीच, परत माणूस म्हणून आपण कसं असावं आणि आपल्या मायभूमीशी कसं आपण जुडलेलं असावं हे सांगितलं, तर त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. नक्की परत आपण भेटू. कधी आम्ही इथंच आहे, आमचा मुक्काम इथंच असतो. आम्ही इथंच रहिवाशी असल्यामुळे आम्ही काही बाहेर जास्त जात नाही, आम्ही इथंच असतो. नक्की परत एकदा भेट करण्यात मला खूप आवडेल. बोलू आपण याच्यावर परत एकदा. तर धन्यवाद. चला.